वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. माणूस कावळा जसा आकाशातून फिरून येतो तसं आपण फार थोड्या वेळात फार तीर्थांना भेटी देऊन येतो. तीर्थ उपवास घडावा, तीर्थ महिमा श्रवण करावा, तीर्थामध्ये संत असतात त्यांचं दर्शन व्हावं. तर तीर्थयात्रेचे विशिष्ट काही मुद्दे समजून घेतले पाहिजेत. नाहीतर रेल्वे चुकते म्हणून कोंबड्याला हात लावून पळतात, देऊळ बंद असतं, पण टाईम टू टाईम खाण्याला महत्व आहे पण देवदर्शनाला महत्व नाही. अशा पुष्कळशा घटना आत्ताच्या या यंत्रयुगाच्या तीर्थयात्रेमध्ये घडत असतात. आणि म्हणून वेळ देऊन तीर्थयात्रा करणं, समयदान, याला फार महत्व आहे. हात चालावया पाय. आणि त्या कक्षेमध्ये साधनेचं, स्वहित साधण्याचा एक फार महत्वाचा रस्ता आचरला जातो. आणि म्हणून संतांचं म्हणणं आहे, बिलकुल या बाबतीत प्रमाद करू नको, तीर्थयात्रेत जायचं होऊ नको, अवश्य जा. जव काळ असे पुरी दुरी ठेला तव तू हरिगुण गाय ऐक वहिला. जसं शरीर बळावर तीर्थयात्रा आहे तसं मरणापूर्वी भजन करावं. तोंडात फार दात राहिले नाही, राम राम म्हणायला गेला तर लांब लांब होते, त्यावेळी त्या भजनाला काही अर्थ नाही. त्या भजन सुद्धा म्हणून जवळ काळ असे झुरझुरी ठेला, अजूनपर्यंत थोडस जाणवत आहे की मी राहू शकतो, जगू शकतो, तोपर्यंत भजन करण्याची घाई केली पाहिजे. वेग कर, पहिला म्हणजे वेग कर. मनी भाव धरुणी भला. आणि हे भजन गाताना केवळ कृत्रिमता नको, मनामध्ये भाव धारण केला पाहिजे. भावनेनं भजन करा, आवडीने भावे हरिनाम ही चिंता त्याचे सर्व आहे. नवंचे त्याला चुकवू नको. तेव्हा कुठल्याही परिस्थितीमध्ये भगवंताला आपण विसरणार नाही, त्याची उपेक्षा आपल्याकडून होणार नाही. नवंचे म्हणजे उपेक्षा होणार नाही, याची काळजी घे. जोडोनी धन न घाली माती. म्हणजे खूप पैसा मिळवायचा पण काहीतरी ऐश्वर्यात गेला म्हणजे नाही जमाच आहे, तो मातीत घातल्यासारखाच आहे. त्या पैशाचा उपयोग करायचा असेल तर पैशाचा खरा उपयोग काय, तर ब्रह्मवृंदे पूजनयती. या समाजातले जे आचार्य पदावरची माणसं आहेत त्या काळामध्ये वर्णव्यवस्थेमध्ये जगताचं कल्याण करण्याकरता ही ब्रह्मवृंद त्यावेळेला तळमळत असत. तुकोबारायांच्या काळापर्यंत सुद्धा ब्राह्मणामध्ये घसरण झालेली नव्हती जेवढी आत्ता झालेली आहे. पण एकच लक्षात ठेवा की जरी घसरण असली तर घसरणीकडे सोडा, पण त्यातून जो कोणी चांगला असेल त्याला माना. मी असं खोटं काही सांगणार नाही की ब्राह्मण असून कुठंतरी शिवमानचं दुकान टाकते, पैसा कमवते, त्याच्या पाया पडा असं मी कधीच सांगणार नाही. पण ज्याचं ब्राह्मण आचार निष्ठावान आहे, ब्राह्मणांचे एक आपल्या संबंध भारतावर एक उपकार आहे. पूर्वी प्रेस नव्हत्या, या लोकांनी घनपाठ करून वेदविद्या आपल्यापर्यंत आणली. एवढ्या एका उपकाराबद्दल जरी आपण त्यांना मान दिला तरी पर्याप्त आहे. आपण हे सगळं काही शिकूच शकलो नसतो, घनपाठी पद्धतीनं त्यांनी हे आपल्यापर्यंत आणलं. आणि म्हणून आचारनिष्ठाच्या बाबतीत मी आपल्याला आग्रह धरीन. मी जनरल आजकाल वर्णव्यवस्थेच्या विषयाचा अनावश्यक आग्रह धरणारा माणूस नाही, पण तरी सुद्धा जरूर वारकऱ्यांच्यातून आजकाल फार जातीवाद सगळीकडे बोकाळला आहे आणि त्यामध्ये आपल्यापर्यंत हे सगळं आलेलं आहे. वास्तविक आमच्या संतांनी सांगितलं, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेदशास्त्री. तरी आम्ही संतांना जाती जातीवरून भांडणं वाढवून आजकाल फार अविवेक चालवलेला आहे. तेव्हा कुठल्याही परिस्थितीमध्ये संतांचा आदेश लक्षात घ्या. तेव्हा यती पूजन हा आश्रमाचा मान आहे हे लक्षात घ्या. यती आजकाल मिळतच नाही, यती कोणी व्हायलाच तयार नाही, असं आहे, फार दुर्मिळ. आता महाराष्ट्रामध्ये अक्षरशः दंडी संन्याशी बोटावर मोजणे ते 4-5 असते.
कोल्हापूरचे आचार्य तिथे आहेत, अजून 2-3 अपवाद ठिकाणी 2-4 आहेत, नाहीतर यती सापडतच नाही असं आहे. तेव्हा याचा आपण त्या धनाचा उपयोग यांच्या सेवेकरता करावा, पूजन करावं, सत्य आचरण दयाभूती. अजून त्या धनाचा उपयोग काय करावा? सत्य आचरणाकरता करावा, थोडा दये करता करावा. दया धर्म का मूल है. तर सर्वाभूती दया हे भांडवल आहे संतांचं. म्हणून या बाबतीत सत्याचं आचरण कर आणि करी सांगातीच कोण हो. हे सगळं करत असताना या सगळ्या बरोबर या मुद्द्याला तू चुकू नको. तर संगतीत राहा संतांच्या, सदाचरणी लोकांच्या, आणि आपल्या धनाला मातीत घालण्याच्याऐवजी यांच्या सानिध्यानं ते धर्माचरणामध्ये, श्रेष्ठांच्या आधारामध्ये त्याचा उपयोग कर. दशा यौवन बाणली अंगी. हे जे तारुण्य असतं आपल्यामध्ये, त्यामध्ये आपण काय करतो तर आपण विषयाच्या आहारी जातो. तुकोबराय म्हणतात की त्या विषयाला आपल्या अंकित करा. पांगिला म्हणजे अंकित करणं. 2 अर्थ आहेत पांगिलाचे, पण इथं अपेक्षित अर्थ आहे तो अंकित करणं. तर विषय संघामध्ये वाहत जाऊ नको. तर या सगळ्याला तो तरुण्यामध्ये या विषया संघाला अंकित कर, ताब्यात घे. काम, क्रोध, लोभ, मोह त्यागी. हे महत्वाचे 4 सांगितले. भगवंतांनी सांगितले त्रिविधम नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः कामक्रोधस् रसा लोभस् तस्मादेतत् त्रयं त्यजेत्. तर त्याचं भाषांतर आहे. यात एक अधिक मोह शब्द अधिक घातलेला आहे. राहे संत संगी चुकू नको. या सगळ्या विकारांचा त्याग कर आणि संत संघामध्ये राहण्याच्या बाबतीत चुकू नको. जिथं जिथं संधी मिळेल, म्हणजे डोंगरे महाराज ध्रुव चरित्रामध्ये सांगायचे, त्याने जीवनाचं जर कल्याण करायचं असेल तर कोण्यातरी संताच्या अधीन जा. ध्रुवाला नारदांच्या अधीन राहिल्यामुळं भगवत प्राप्तीपर्यंत पोहोचतात. तर या बाबतीत थोडीशी असावधानी आपण करतो. तुळशीदासांचा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. नवविधा भक्तीचं वर्णन करत असताना तुळशीदासांनी रामाच्या तोंडून शबरीला नवविधा भक्तीचं वर्णन करत असताना असं सांगितलं, प्रथम भगती संतन कर संगा. तर पहिली भक्ती संतांचा संगत करा. प्रथम भगती संतन कर संगा. श्रवणापूर्वी सुद्धा श्रवणाची खरी दिशा कळवणारा जर कोणी असेल तर संत संग. दुसरी गती मम कथा प्रसंग. हे 2 महत्वाचे मुद्दे. आपण डायरेक्ट श्रोते होतो त्यामुळे आपला तर्क जात नाही. कुठं नेमकं कसं श्रवण करायला पाहिजे जर करायचं असेल तर संतांच्या संगतीत श्रवण करा. आणि वक्तृत्व करण्यापूर्वी तिसरी भक्ती, मग चौथी भक्ती कीर्तन भक्ती, तिसरी भगती आमा गुरुकुल कंकज सेवा. गुरुची चरणाची सेवा करा. लगेच उडते पाखर बनण्याचा प्रयत्न करू नका. वास्तविक वक्तृत्वाचा अधिकार प्राप्त करण्याची इच्छा असेल तर गुरुपद पंकज सेवा. 2 श्रवणम कीर्तनांच्या मध्ये या 2 घातल्या. पहिल्या तळाला पायाभूत प्रथम भगती संतन कर संग. तर या सगळ्याचाच मुद्दा या ठिकाणी एका शब्दात सांगितला आहे, संत संगतीत कोण हो. मग तेथे न चले काही. सत्ता संपला राहील ठाईच्या ठाई. पुढे संचित जाईल वाही. तुका म्हणे तई यम आज्ञा. जे उलटा रचना करायची. सगळ्याचा संबंध शेवटच्या ह्याच्यात आहे. जेव्हा यम आज्ञा होईल त्यावेळेला मग तेथे न चले काही. सत्ता संपला राहील ठाईच्या ठाई. त्यावेळेला एकदा ती आर्डर आली की मग तुमचं काहीच चालणार नाही. लक्षात घ्या. जिथल्या तिथं. मला पूर्वीच्या काळामध्ये आपल्याला काळाच्या नोटिसा सज्जन लोकांना मिळत असत. आपल्याला तर काही नोटिसा मिळतात पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. डोळ्याने कमी दिसायला लागलं काळाची नोटीस आहे. आम्ही भागवतात सांगत असतो. कानाने कमी ऐकायला लागलं काळाची नोटीस आहे. हातपाय गळायला लागले काळाची नोटीस आहे. पण आम्ही दुर्लक्ष करतो. दात पडले तर नकली दात बसवतो पण ताने फोटाने खायचं सोडत नाही. भजन करण्याची वेळ आली आहे असा विचार करत नाही. पण ज्या वेळेला
यमाची आज्ञा होते त्यावेळेला मात्र सगळं बाजूला राहा. हल्ली तर अगदी अशा परिस्थिती आहेत विसा कायद्यात अटक केल्यासारखं हार्ट अटॅक आला की तोंडातला चहा तोंडातून बशीतला बशीत तिथंच मांडतात. तेव्हा हे लक्षात ठेवा, तै यम आज्ञा, तुका म्हणे तै यम आज्ञा जेव्हा होईल मग तिथे नचले काही, सत्ता संपदा राहील ठाईच्या ठाई, सगळं जागेवर राहील. पुढे संचित जाईल ग्वाही. तुमच्या पूर्वसंचितात ज्या प्रमाण आहे त्याप्रमाणेच तुमची गती होईल. आत्ताच जर काही केलं तर होणार आहे. आणि म्हणून हा विचार सांगितलेला आहे. जवळचं प्रसिद्ध आहे, साधनेची ही अंगाचरणात आहे. चांगले नाम गोमटे रूप. माता तीर्थयात्रेला गेल्यानंतर संत संगमामध्ये काय काय करायचंय तर भगवंताचं नाम आणि रूप, गोड तुझे नाम गोड तुझे रूप याप्रमाणे. चांगले नाम गोमटे रूप, निवती डोळे हरती पाप. जर ते गोमट भगवंताचं रूप पाहायला मिळालं ताप हरतील, त्रिविध ताप, सगळे त्रिविध ताप समाप्त होतील. आणि याकरता त्याच्याकडे जाण्याकरता काय कर, विठ्ठल विठ्ठल हा जप मंत्र त्रिअक्षरी सोपा. तर या जपाचा जप कर. प्रगट स्वल्प अतिसार. हा मंत्र प्रगट आहे, हा बीज मंत्र नाही, याला परंपरेची गरज नाही. सगळ्या करता रामकृष्ण आणि विठ्ठल केशव मंत्र हा जपावा सर्व काळ. प्रगट आहे आणि स्वल्प आहे. विठ्ठल म्हणजे 3 अक्षर, विठ्ठल 3 अक्षरी सोपा. आणि सार आहे, सगळ्याचा सार आहे, स्वल्प आहे. तर या 3 गोष्टी या मंत्राच्या बाबतीत सांगितल्या. शस्त्र हे निर्वाणीचा बाण. बाण हा निर्वाणीचा, वाऊगी हे वाचावेतो नाही. हा शेवटचा बाण आहे, हे लक्षात घ्या. निकट समयो अवसान. आपला मृत्यू समय जवळ आलेला आहे तेव्हा सावधान राहा. तिथं मृत्यूकाळीमध्ये दुसरे जे पुण्यकर्म केले जातात ते एवढे सोपे नाही. कोठी योजेल तसे दान. हे ब्राह्मणाच्या पद्धतीनं 10 दान करा, सुवर्णदान करा, वस्त्रदान करा, गरीब कुठून करेल हे सगळं, हे करू शकणार नाही. म्हणून एकाच नामामध्ये सर्व दुःख समाप्त होतील. खंडी नारायण दुःख चिंतने. तर नारायण चिंतने दुःख खंडी असा अन्वय करायचा. तर एक नारायण चिंतन केलं की सगळ्या दुःखाचं खंडन होईल. सकळ श्रेष्ठांचे हे मत, हे माझं एकट्याचं मत नाही. तो पर्यंत सगळे श्रेष्ठ, पण अनेकांमध्ये सुद्धा जे श्रेष्ठ आहेत त्यांचं सकळ श्रेष्ठांचे हे मत. पावे सिद्धी पाववी अनंत. भगवान स्वतःच तुम्हाला सिद्धीत कार्यापर्यंत पोहोचवून देईल. तर त्यांच्या कृपेनं सिद्धीपर्यंत पोहोचाल आणि ते सिद्धी प्राप्त करून देतील, म्हणजे सफलता करून पाववी. म्हणून व्हावे शरणागत. म्हणून या अनंताला तुम्ही शरणागत व्हा. आहे उचित एवढेची. सगळ्यात उचित जर काही असेल साधकीय दृष्ट्या तर एवढंच उचित आहे. शरणदा, त्याचा जप करा, बस, हे सगळ्यात उचित आहे. म्हणून रुसलो संसारा. मला हे उचित कळलं आणि संसारी मंडळी कशी असतात हेही मला लक्षात आलंय. म्हणून मी संसारावर रुसलेलो आहे. का तर संसार कसा आहे, सर्प हा विखार पांढरा, जातवान विषारी सर्प असावा तसा हा संसार आहे. हे तुला तुझ्यापासून दूर करतात संसारी मंडळी. तुझशी अंतर देत आता याची दावेदारा निमित्त. तेव्हा या संसाराच्या निमित्तानं तुझ्या माझ्यामध्ये अंतर होतो. म्हणून या संसारावर मी रुसलो आहे. यांनी मला काय काय केलं यापूर्वी, तर अनेक योनी भोगवल्या. जन्मजन्मांतरामध्ये फिरवलं. खाणी म्हणजे योनी, खाणीचे अनेक अर्थ आहेत. तर त्यातला इथंचा अर्थ अपेक्षित योनी, अनेक जन्म घ्यावे लागतात. तर यांनी मला अनेक जन्मामध्ये फिरवलं. नसता छंद लावला म्हणे. बहुत छंदाचे बहु असते जन्म या पद्धतीनं.
नको असणारे छंद यांनी माझ्या मनाला लावले कुणी या संसाराने, आणि त्यामध्ये मी अहंकाराने माजलो, मी माझे भ्रमणी, आणि भ्रमत राहिलो त्या अहंकाराच्या आश्रयावर, ममतेच्या आश्रयावर, त्या संसारामध्ये भ्रमत फिरलो. आणि परिणाम काय झाला? झाली बोडणी विटंबना, माझी विटंबना झाली, फजिती झाली. म्हणून आता तुझं हे करणार नाही. पावलो केली याचा दंड. आतापर्यंत पुष्कळ शिक्षा भोगली, पुष्कळ योनी भोगल्या, खाणी भोगल्या, याती उदंड, आणि जाती उदंड भोगल्या. आता माझं मत या निर्णयावर आलंय, आता केला पाहिजे खंड. कारण ही एकच योनी अशी आहे की ही साखळी तोडू शकते. नरदेहा केली त्याने सच्चिदानंद पदवी गेली, एवढा अधिकार नारायण कृपावलोकने दिला. पण इथं सावध नाही राहिलं की घोटाळा होतो. हे जंक्शन आहे लाईन बदलण्याचं. संसारूपी लाईन बदलायचं जंक्शन म्हणजे नरदेह आहे. इथं एक खटका बदलला तर आपली लाईन बदलेल. आणि म्हणून देवा बस आता मी ती लाईन बदलली आणि तुझ्या चरणावर शरणार आहे, तुका दंडवत घाली देवा. तेव्हा काय चांगलं आहे काय वाईट आहे, त्या संसाराने काय केलंय, असा दोन्ही परिणाम या नाटकामध्ये सांगितले. आता भगवंताची परिस्तुती करतात की मी तुला का शरण आलोय, मला काय कळलंय, तुझ्या गुणांना पार नाही. त्या अवघडी संसाराला सोडून इकडं का आलो, तुझी पार नाही गुणा. मी तर अल्पमती, मी तो अल्पमतीहीन प्रमाण, माझी अल्पमती नारायणा. पण हे सुजान भगवंता, भवतारका, भवसागर तारून नेणाऱ्या हे भवतारका, तेव्हा एक विज्ञापना पाया पाहिजे. माझी आता तुझ्या चरणावर विनंती आहे. काय जाणावी मी आधीने, बुद्धीने मी काय समजू शकतो, फार ती नाही. तुझी या भक्तीची लक्षणे साधन काळाच्या बाबतीत सुद्धा मी निर्दोष असं काही जाणू शकेल असं नाहीये. अरे देवा, दैन्य भावानं म्हणतात, धडकते तोंड धुवून येणे, साधं तोंड कसं भाऊ हे मला कळत नाही, इतका मी अडाणी असा आहे. पण एक मात्र मी हे तुझे गुणाचा मला महिमा अंतःकरणात झाल्यापासून परिचिंतने काळ सारी, मी तसा अडाणी आहे. पण एक पर्व पकडलंय, तुझं चिंतनात सगळा काळ सारावा चिंतने साधका करता एकांतवासी करता, तसं काम मी करतो. म्हणले मी चिंतनामध्ये काळ नलवी आणि काही पिसे. आता तू एक कर, तुझी माया अशी विचित्र आहे की माझ्या पाठीमाग काहीतरी झंझट लावून देशील, आणि म्हणून माझी प्रार्थना आहे, नलवी आणि काही पिसे. हो, एखादं झंझट माझ्या पाठीमाग लावू नको. माझी या मना वाया जाय ऐसे, माझं मन कुठंतरी अडकवून देशील आणि माझं मन उगाच पतनाकडे जाईल, असं एखादं काहीतरी माझ्या पाठीमाग लावशील, तेव्हा असं काही करू नको. मग मला मदत कर, चालवी आपुल्या प्रकाशी. तिथे माझं मला स्वतःला काही कळत नाही, त्यावेळेला तू ज्ञानप्रकाश देऊन मला चालव. हाती सरसे धरून या, हाताला धरून, जसं संत बालकाची चाली माता जाऊन पाऊल घालते, तैसे संत गेली क्रिया करून झाली, तसं भगवंता तूच माझ्या हाताला धरून मला त्या परमार्थामध्ये प्रकाश दे आणि चालव. तुझं हे समर्पिली काया, मी माझी काया तुला समर्पण केली आहे. सामान्यत्वानं नाही, तांत्रंगातून जीवे भावे पंढरी राया. बाहेरून समर्पिली काया वेगळं आणि जीवे भावे याला फार म्हणतात. जीवे भावे वाळू हा शब्द आहे तो तुकोबारायचे. तेव्हा जीवे भावे, जीवे भावे म्हणजे आपले जे तीन भाग येतात, स्थूल देह, भावे म्हणजे सूक्ष्म देहाचं प्रतिनिधित्व आलं, आणि जीव म्हणजे चैतन्याचं प्रतिनिधित्व आलं. या तिन्ही प्रतिनिधित्वाद्वारा मी पूर्ण तुला माझी काया समर्पिली. तीन काया आपण मानतो, स्थूल देह, कारण देह आणि सूक्ष्म देह. तर कारण देहामध्ये जीवता एकदम धार्यते जगत. तर या कारण देहामध्ये जीव अवस्था आहे. जीव अवस्था गेली की कारण देह संपला. तेव्हा तिन्ही देहाने मी तुला शरण आलेलो आहे. सांभाळी सम विषम डाया, तू माझ्यावर येणारे जे सम विषमतेचे आघात आहे, हे द्वंद्वरूपी आघात, याचे जे डाव असतात, या डावापासून माझा सांभाळ कर.
करी छाया कृपेची, आणि माझ्यावर कृपेची छाया कर. चतुर तरी चतुरा राव, चतुरांतू शिरोमणी म्हणतात त्याप्रमाणे तू आहेस. चतुरांचा चतुर, जाणता तरी जीवांचा जीव, आणि तुझी शक्ती जाणण्याची शक्ती सुद्धा फार मोठी आहे. सगळ्या जीवातला जीव जाणण्याची तुझी ताकद आहे. अंतरंग वेदना जाणण्याची ताकद आहे. माणसाने जीव जाणावा म्हणजे वेदना जाणावी, तर सर्व जीवांच्या वेदना जाणणारा तू आहे. न्यून तो कोण एक ठाव. आता एकच प्रश्न आहे, माझ्यामध्ये तुला काही जर कमी वाटत असेल, माझं जरी काही कमी असेल तरी माझ्यामधला एक भाव पहा. जसं चोखवा म्हणले, उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय बोलला शिवरलिया, चोखा डोंगा परी भाव न हे डोंगा. त्याप्रमाणे म्हणतात एखादं न्यून तो असेल, पण माझा आरुष भाव परी माझा वेडा वाकडा का होईना, पण तुझ्यावर तुझा भाव आहे तो लक्षात घे. आणि होते ते माझे भांडवल. माझा हा जो भाव आहे हेच माझं भांडवल आहे, आणि या भावाने मी माझ्या सर्व जीवनाविषयीचे विचार तुझ्यासमोर तुझ्या चरणावर मांडलेले. पाया पे निवेदिले बोल, आदरा ऐसे पाविले मोल, तुका म्हणे सात बोल तू जाणसे. आता हे सत्य आहे का असत्य आहे हे तूच समजतोय. जे जसं मी बोलतोय, आणि जर ते सत्य असेल तर त्याचा आदर करून तू मला यातली फलश्रुती दे. पाविले मोल म्हणजे माझं मोल मला मिळालं पाहिजे. मी ज्या भावनेने तुला चरण आलोय त्याची फलश्रुती मला मिळाली पाहिजे, असा विचार का हो देवा माझा मानलेला भार, तुम्ही माझाच का बरं भार मानता. आणि मला असं जाणवतंय म्हणून म्हणतोय मी, ऐसा तर दिसतसे फार, पण माझ्यापेक्षाही पूर्वी अनेक लोक तू उद्धारून नेले, अनंत पावलेली उद्धार, नवी की थार मला शेवटी. सगळ्यांचं काम झालं, माझंच काम नाही करणार शेवटी तो, मला आधार नाही देणार. फार म्हणजे आधार ठीक आहे, माझं काही जास्त पाप असेल मान्य आहे, पाप बळीवंत काढले, पण किती पाप आहे. तुझंही राहू शकते पुढे, तुझ्या पुढे राहू शकतं. एक सुंदर प्रसंग सांगतो, 1 मिनिट बरं का. याचा फार चांगला प्रसंग आहे. आमच्या वालीनं देवाला या शब्दावर जिंकलं. वालीच्या दोषानंतर वालीला जेव्हा बाण मारला, पहिल्यांदा थोडा संवाद केला की मला तो असा आडबाजूला होऊन का मारला, तुम्ही काय दोष केला वगैरे संवाद केला. भगवंतांनी त्याचे दोष सांगितले धर्मानुसार. तर शेवटी वाली म्हणला माझी काय चतुरी तुमच्या समोर चालणार नाही. तर नंतर त्याने फार मोक्याचा शब्द टाकला. रामायणातल्या एका भगवंताच्या ब्रीदाला आधार देऊन भगवंताने ब्रीद टाकली. त्या सिद्धांत सन्मुख होई जीव मुही जवई, जन्म कोटी अघनाशी तवई. जीव जेव्हा माझ्या सन्मुख होतो तेव्हा त्याची अनंत जन्माची पाप नाही होतात. सन्मुख होई जीव मुही जवई, जन्म कोटी अघनाशी तवई. या सिद्धांताला धरून प्रतिप्रश्न विचारलेला आहे, आणि त्याची खोज फक्त देवालाच कळाली. देवा तू माझ्यावर जे आरोप टाकले सगळं बरोबर, फक्त एकच प्रश्न विचार, देवा अजून मी पापी आहे, एवढाच प्रश्न विचार. आणि त्याच्यात देवाला पकडलं, वकील पडेल पडेल. कसं काय, आता तुझ्या समोर आहे ना, तुझा सिद्धांत आहे ना, सन्मुख होई जीव होई जवई आणि जन्म कोटी आलं नाश येत बाई. आता तर मी तुझ्या सन्मुख आहे, तेव्हा मी आता कुठं पापी राहिलो म्हणजे. आणि आता जर पापी राहिलं म्हणावं तर तुझ्या ब्रीदालाच पापी, जन्म कोटी आलं नाश येत बाई. भगवंताला मर्म कळाला आणि त्याच्या लगेच त्याच्यावरचा राग समाप्त केला, मस्तकावर हात फिरवला आणि म्हणजे वाली तुझी जर इच्छा असेल तर मी तुला जिवंत करतो, स्वस्थ करतो. वाली म्हणलं त्याच्याकरता नाही मी सांगितलं, मला स्वस्थ होऊन काय करायचंय. जन्मजन्मामध्ये जतन करा ही अंतरामध्ये आवत नाही. जन्मजन्मांतर प्रयत्न केला तरी मरणाच्या शेवटी राम येत नाही. तो माझ्या सन्मुख आहे, त्यामुळे मला आता जगायची इच्छा नाही. फक्त प्रश्न उत्तर, तुझ्या उत्तराला उत्तर दिलंय. मला तू जो आरोप केला पापी आता ताई आहे म्हणून तू हे कर्म केलंय, त्याच्यावर जिंकलंय या शब्दानं की अजून मी पापी आहे, तू पण आहे तसंच जिंकताय.
की ठीक आहे पाप बळवंत गाडे असेल माझं पिष्टळ गाड पाप आहे, पण तुझंही राहू शकते पुढे, तुझ्या समोर असल्यावर राहू शकतं. बिलकुल याला अनुकूल दृष्टांत म्हणून मी हा दिला बरं का. या चरणाला अनुकूल होता म्हणून 2 मिनिटं घालवली. मागील काही राहिले ओढे नवल कोडे देखिले. आणि पाप तुझ्या सन्मुख राहिल्यावर अजून काही माझं पाप असं राहतंय का की जे तुला ओढायला समर्थ होईल, तुला ओढवतंय ते माग मला उद्धार करायला येऊ देत नाही तुला, इतकं जबरदस्त पाप आहे का माझं एखादं मागचं. नवल कोडे देखिले. आणि तसं होत असेल तर तुझ्या शक्तीच्या तुलनेत मला नवल वाटते, आश्चर्य वाटते काय म्हणले. आणि म्हणून अरे संत काय सांगतात, काय मानती संतजन. संतजन असं मानतात की तुमचं जे वचन आहे हे असं पाहिल्यावर ते मानतायत की तुझ्या वचनाला काही बाध आला काय का. उद्धार करण्याला समर्थ झालेला जसा एखादा म्हातारा माणसाची ताकद कमी होते तसं तो वृद्ध झाला की काय माझा उद्धार करायला तुझी असमर्थता झाली की काय. की वृद्ध झाला नारायण न चले पण आजीला तो, तेव्हा त्याला माझ्यापर्यंत चालता येत नाही आणि मला उद्धार करता येत नाही असं झालं काय. असं संत मानतील तर तू माझा उद्धार केला नाही तर म्हणून काय मानती संत जनतेचे स्वरूप समोर सांगले. आणि म्हणून देवा आता न करावी चोरी, स्वतःला लपवून ठेवू नका, बहुत न धरावे दुरी, आणि मला फार लांब ठेवू नका. पडदा काय घरच्या घरी. अरे आता तुमच्या परिवारात मी समाविष्ट झालो ना, घरच्या घरात पडदा कशाला. धरिले दुरी तेव्हा धरिले. पूर्वीच्या काळात ठीक आहे दूर धरायचं तेव्हा धरलं, पण आता मी तुमचा झालोय म्हणून म्हणतात नको चाळवू दा अनंता, मला फसवू नको. कासया होतोसी नेनता. उगाच आपल्याला अंगावरचं जबरदस्त घोगडं टाकून माझ्या काय जमत नाही मला काय माहित नाही. देवाला ही फार नाटकं येतात कधी कधी. कासया होतोसी नेनता. आता सगळं माहिती होतं बरं का. ज्या वेळेला भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली की उद्या संध्याकाळी निष्पांडवी पृथ्वी करील, हे सगळं माहिती होतं. पण काम करायची नटवापूची एवढी काही विचित्र कला, याच्याकरता द्रौपदीला रात्री तिथं नेऊन आशीर्वाद घेऊन यांना वाचवायचं होतं. द्रौपदीच्या दरबारात गेले तर ती आपुरतेनं उद्या मी विधवा होणार म्हणून रडत बसली. तेव्हा अगं म्हणजे तुला काय झालं, काय दुःख आहे. तर कासया होतोसी नेनता. आता त्याला माहित नव्हतं, सगळं माहिती होतं, पण नटनागर कधी काय म्हणेल हे सांगता येत नाही. लक्षात घे. काय तू नाही धरीत सत्ता, तुका म्हणे आता प्रगट होई प्रगट. नेमता होऊ नको, लांब राहू नकोस. का तुझ्या सत्तेचा उपयोग करत नाही. आत्ताच्या आत्ता तू प्रगट हो माझ्या उद्धाराकरता. अशी हक्कयुक्त प्रार्थना या ठिकाणी तुकोबाराय करतात. एकाने काही मागणीचे, काही स्तुतीचे असे वेगवेगळे नाट आहेत. आता भगवंताच्या रूपाबद्दलचा हा नाट आहे. तुळशी माळा घालून कंठी, तुळशी हारगळा कासे पितांबर, उभा विटेवरी जगजेठी. पांडुरंगाच्या रूपाने हा जगजेठी, जगताचा मालक. आणि कसा उभा आहे, अवलोकोनी पुंडलिका दृष्टी, पुंडलिकाकडे पाहत पाहत असे भीमातटी पंढरीये. पंढरपुरामध्ये भीमेच्या किनाऱ्यावर ते उभा आहे. किती ताकद आहे. भक्ती मुक्ती त्याच्या काम सांगतील असं काम करणाऱ्यात असले. भक्ती मुक्ती जयाच्या कामाली, वृद्धी सिद्धी ओळंगती द्वारी. वृद्धी आणि सिद्धी भरपूर त्याच्यावर तयार आहे. आणि सुदर्शन तर सतत बरोबरच फिरतंय घरटी करी. काळ कापे दुरी ठाके तया. तेव्हा काळ थरथर कापून धरून उभा राहतोय आज्ञा स्वीकार करण्यासाठी. अजून काय स्वरूप आहे. जगत जननी असे वामांगी, वामभागी. डाव्या बाजूला स्वतः रुक्मिणीमये, भीमकी शोभरी अर्धांगी. ही भीमक कन्या रुक्मिणी ही कशी शोभते, जैसी विद्युल्लता झळके मी. एखादी वीज जशी आकाशात प्रकाशमान व्हावी त्याप्रमाणे ही शेजारी आपल्या शक्तीसह
झळकते. दर्शने भंगी महादोष, या रूपाचं दर्शन जरी झालं तरी महादोष समाप्त होते, असं याचं रूप आहे. सुखसागर परमानंदो, सुखाचा सागर आहे परमानंद. गोपी गोपाळा बोधना छंदो, याचा गोपीना गोपाळांना गायींना छंद आहे. बासरी वाजवायचा त्यावेळेला नुसतं गायीच नव्हे, पक्षी पुढे निवांत राहील. पक्षी श्वापरा जयाचा वेदू, वाहे गोविंदू पावा छंदे, वेणुगीतामध्ये हा विषय येतो. वृंदावनी वेणूमध्ये सगळ्यांचा उल्लेख येतो आपल्या गौरवणीमध्ये. तसा हा अतिशय सुंदर मुखारविंद असणारा चतुर्भुज, मुखमंडित चतुर्भुजा, मनमोहन गरुड ध्वजा, मनाचं मोहून घेणारा मनाला जो गरुड राहिलं सांगितले. गोपी गोपाळा बोधना पक्षी श्वापदा जयाचा वेळ सांगितलं. वाहे गोविंदू पावा छंदे, पाव्याच्या वेळेलाच वेणू नदीच्या वेळेला हे झालेले. मुखमंडित चतुर्भुजा मनमोहना गरुड ध्वजा, ज्याच्या समोर गरुड ध्वज आहे विमानाला त्याच्या. तुका म्हणे स्वामी माझा, विशेष नातं सांगितलं, माझा मालक मी त्याला मानतो. पावे भक्त काजा लवलाही, आणि स्वभाव बहु आहे करुणावंत, अनंत हे नाम. तर अतिशय ताबडतोब भक्तांच्या कामाकरता साधावया भक्तिकाल नाही लागले, अशा पद्धतीनं ताबडतोब प्राप्त होणारा माझा स्वामी पांडुरंग या रूपानं पंढरपूर करता याच करता उभा आहे. पुंडलिकाची भेटी परब्रह्म आलेगा, चरणी वाहे भीमा उद्धरी जगा, या हेतून उभा आहे. तर त्याचं वर्णन या ठिकाणी. हातीचे न संडावे देवे, शरण आलो जीवे भावे, आपले ऐसे म्हणावे करीतो जीवे लिंबलो. मला हातात धरलेलं तुम्ही सांडू नका, सोडू नका. मी तुम्हाला जीवभावानिशी शरण आलेलो आहे, आणि आता तुम्ही आपलं म्हणा, आपले ऐसे म्हणावे करीतो जीवे लिंबलो. जीवभावानी मी तुमच्यावर ओवाळून टाकतो आहे. बैसता संतांचे संगती, पण हा जीव तुझ्या चरणावर ओवाळून टाकण्याचं मर्म मला कशामुळे कळालं, तर संतांच्या संगतीने. बैसता संतांचे संगती, कळू आले कमळापती. हे कमळापती, हे शरणागत केलीच पाहिजे हे मला संतांच्या संगती म्हणून कळालं. आणि त्या संत संघामध्ये ही दृढता होण्याकरता अजून दुसरी कोणती बाजू कळाली, की भगवंता व्यतिरिक्त बाकी सगळे आपुली कोणीच नव्हते. हे बाकी सगळे जनही स्वतःचे दिल्या घेतल्याचे असे. आणि म्हणून त्यांच्या संगतीमध्ये निश्चय चित्ती दृढ झाला. त्यांच्या संगतीमध्ये माझा हा निश्चय दृढ झाला. येती तुझी या भजना आड, सगळी प्रापंचिक मंडळी असतात ना, भजन म्हटलं मला तो एखादा पोरगा दारू प्यायला लागला तर बापाला काय वाटत नाही, पण पोरगा गीता वाचायला लागला, आनंदीला काल निघाला, तुला काय आवडत आठवली म्हणतात. तर ही येती तुझी या भजना आड. आणि अनेक कारण दाखवतात. दाविती प्रपंचाचे पोट, हे चालले ते चालले, काम किती पडले, काय जाऊन काय करणार. न्यायला पण निघण्यापूर्वी पण इकडं आला ना, तर पहिला खोटा निरोप, तुझी आई फार आजारी पडले, तुझे वडील फार आजारी पडले, सावधान राहता. निश्चय जर पक्का असेल ना तर एकदम भाडत जाऊ नका. ही त्यांची माया आहे, हे त्यांचं कोड आहे, ही त्यांची पद्धतीच आहे. कनिष्ठी रुची ठेवणी गोड, देखत नाड कळत असे. तेव्हा यांची सगळी रुची त्या नाशवान कनिष्ठ असणाऱ्या प्रपंचातच असते. आणि ती नाडी हातात आल्यावर कळतं, त्यांचं बोलणं झाल्याबरोबर कळतं या स्वार्थी लोकांचं काय म्हणणं आहे. आणि म्हणून महाराज असे कितीतरी आजपर्यंत गेले, मरती मेली नेणू किती, सगळा संसार सारखा दर क्षणाला मरून राहिलेला, क्षणक्षणाला. हा जी लाभ होता याची संगती, त्यांच्या संगती दुसरं काही नाही, मरण्याच्या घाण्यामध्येच आपण अडकणार आहोत, बाकी काही नाही. तो मरण्याचा घाणा म्हणजे संसार आहे. तेव्हा त्यांच्या संगतीत दुसरं काही होणारच नाही. लाभ द्यायचे, हा की लाभ द्यायचे.
म्हणून देवा याच्यातून वाचवण्याकरता तुझ्या समोर प्रार्थना करतोय. म्हणून येतो का आपुलती धीर तो चित्ती दृढ द्यावा. मला या परमार्थामध्ये टिकण्याकरता धैर्य दे. मला बऱ्याच वेळेला अशी गमते होतात. आम्हाला रोज अनुभव असतो, रोज दिन. आजच एक आमच्या मठातला म्हणतो नेहमीच असे आत्तापर्यंत शेकडो आले, शेकडो गेले. मग त्याचा भाऊ येतो, मग महाराज ते आई फार रडते, त्याला न्यायलाच पाहिजे. त्यावेळेला आपला आपण सांभाळायला पाहिजे. धीर तो चित्ती दृढ द्यावा. ज्याला स्वतःला समजता येत नाही तर दुसरं किती सांगणार. आम्ही तर त्याला फक्त जनरल संकेत करू त्याचा निश्चय होण्याकरता, पण मूळ प्रसंग ज्याचं त्यांनीच करायचंय. लक्षात घ्या, आपला आपण निवारला पाहिजे. त्याला अपेक्षा अशी असते या प्रसंगात ते महाराजांनी मला आवडलं, तो योद्धा कच्चा होतो, त्याच त्यांनी पार पाडला पाहिजे. घरातून बाहेर पडण्याच्या बाबतीत ज्या अडचणी असतील त्यामध्ये तोड घशी पाडू नका महाराजांना. कधी कधी आम्ही तुझी बाजू घ्यायची, काही दिवसांनी तुला मोह झाला की तू पळून जायचं, म्हणजे काय पाहिजे. त्या पहिलं युद्ध तर आपण आपल्या जबाबदारीवरच करायला पाहिजे, हे लक्षात घ्या. म्हणून देवाजवळ फार तर प्रार्थना करा. म्हणून येतो का आपुलती धीर तो चित्ती दृढ द्यावा. मग दृढ धैर्य दिल्यानंतर काय करावं. या प्रसंगामध्ये काही सगळे चांगलंच म्हणतात असं काही नाही. सुखी निंदवत हे जन, काही निंदा करतीलच, तेव्हा आपली आपण करा सोडवण. या पद्धतीनं ते निंदायला लागले तर करू द्या. न करी तयाशी वचन, त्यांना प्रति वचन देऊ नका, प्रति उत्तर देऊ नका. का देऊ नका तर पूर्ण देणे तो साधक त्या काळात लायक नसतो आणि अपुऱ्या याच्यामध्ये उलट वादविवाद होतो, कधी कधी मर्यादा सुटते. म्हणून मौनम सर्वार्थ साधन, जास्त बोलू नये, आपलं आपण करायचं सोडू नये आणि जास्त त्यांच्याशी वादविवाद घालू नये. न करी तयाशी वचन आधी पिता तू नारायणा जोडी चरण तुमचे ते. बस, हे नारायणा तू खरा आमचा पिता असेल, सगळे नंतरचे आहे, तर तुमचं चरण मला प्राप्त होईल अशी माझ्यावर कृपा करा. आपले आपण न करू हित, करू हे प्रमाण संचित. जर आपला पण हित केलं नाही, काही लोक कशाची तरी ढाल करत असतात. ती लोकांना फार सवय असते ढाल करायची, कशाच तरी आड लागतात. तर त्यामधलं एक महत्वाचं शस्त्र आहे संचित. प्रारब्ध आणि संचित काय करावं, आमचे संचितच नाही म्हणतो. करू हे प्रमाण संचित, आपला पण हित न करता संचिताला आड धरू आणि त्याच्या आड लंबावं. असं जर केलं तर साधक दृष्ट्या तुकोबराय विवेकानं सावध असल्यामुळे म्हणतात तरी मी नष्टची पती. जर मी याच्या आड लपवून मी माझं कार्य करण्याकरता तत्पर राहिलो नाही तर मी पतीत आहे, नष्ट होईल. म्हणून आणि नुसतं एवढंच नाही तर जे मला ज्यांनी याच्यात संगती दिली ते सगळे मला हसतील. तुका म्हणे मग संत हसतील. जर मी असं केलं कशाच्या तरी आड लपवून जर गेलो तर संत हसतील. म्हणून देवा तुमचं चरण जोडेल अशी मला शक्ती द्या. आता येणे बळे पंढरीनाथा, जर मला ही ताकद मिळाली तर भगवान आपोआप माझ्या भावनेनुसार या भावबळे आकडे या पद्धतीप्रमाणे जवळी राहिला तिष्ठ. ज्यांना ज्यांना हे भावबळ मिळालं त्यांच्याजवळ देव उभा राहिला. तसं पुन्हा कळे तया जयाचा अंत, ज्याचा अंत लागत नाही बस त्याला मी आता माझ्या हृदयामध्ये कोंडणार आहे. तोच हृदयात घालू. आता याकरता काय करावं. विसरवून आपुला देहपण भाव. सगळ्यात मोठी गोष्ट अडते ती देहाध्यासावर. जसं मोहाचा प्रसंग असतो तसा देहाध्यास. हे 3 पेपर फार पहिल्या सुरुवातीला हा मोहाचा पेपर जड जातो आणि परमार्थात आल्यानंतर देहाध्यास आणि शेवटच्या टप्प्यात अहंकार. 3 पेपर मोठे कठीण आहेत, लक्षात घ्या. हे 3 पेपर जर पास झाला तो परमार्थात पास झाला. पहिले ते मोहात सापडता कामा नये, नंतर देहाध्यासात अडकता कामा नये आणि शेवटी अहंकारात अडकता कामा. 3 पेपर ज्याचे पास झाले तो साधक अवस्थेमध्ये निश्चित सिद्ध होणार आहे, लक्षात घ्या. म्हणून विसरून आपला देहपण भाव पहिला प्रकार.
तर मी तो विसरलोय आणि नामाच्या जोरावर मी पांडुरंगाला भुलवलंय. नामेची भुलविला पंढरीराव. आणि माझ्याजवळ एकदा आल्यानंतर मग त्याचं मात्र अंगीकार ज्याचा केला नाव आहे त्याप्रमाणे एकदा तो आमच्याकडे आला आणि आम्हाला त्याने स्वीकार केला. न विचारी याची पुढं ठाव. बस मग मात्र तो काही करत नाही. तर संत आणि देव हे सम असतात. लक्षात घ्या. समचरण दृष्टी विटेवरी साधेली. भगवान सम आहे आणि संत सम आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैव च निर्ममो निरहंकार सम दुःख सुखक्षमी. सम आहे हे असं अपकरण आपणापालिके नाही केले. तेव्हा लागावया पाव संताचे. संतांचे पाय जर लागायचे असतील तर ही देहपणा विसरलेला असला, नाम साधना असली तर संत बाकी माझं काही न विचारता मला जवळ करतील. बरे वर्म आले आमच्या हातात. हे वर्म एकदा आमच्या हातात आलं मग काही नाही. हिंडावे धुंडावे न लगता. संतांची प्राप्ती झाल्यानंतर हे वर्म आमच्या हातात येईल. भगवत प्राप्तीचा ताजी प्राप्तीचे उपाय धरावे संतांच्या पायाप्रमाणे. तेव्हा तुझे पाय न संतांचे पाय हे हातात आल्यावर हे वर्मच आहे. बरे वर्म आले आमच्या हातात हे आलं. हिंडावे धुंडावे न लगता. हिंडणे दंडने न लगते काही याप्रमाणे. होय अविनाश सहाकारी दाता. हा अविनाशी परमात्मा आम्हाला सहाय्यकारी होतो. चतुर्भुज सत्ता परिधाके. तर ही चतुर्भुज सत्ता जी आहे त्याचा विशेषतः आम्हाला प्राप्त होईल आणि त्या सत्तेमुळं बाकी कोणी काही करू शकणार नाही. होय आवडी साना थोरा. साना थोर. लहानापासून मोठ्यापर्यंत ही जर आवडी एकदा झाली. रूप सुंदर मनोहर. भगवंताचं ते गोड मनोहर रूप. भक्तिप्रिय लोभापर. भक्तांना अतिशय प्रिय असणार. लोभवून नेणार. करी आदर याचकपणे. तर या रूपाचा आदर कर. दैन्य भावाने त्याच्यामध्ये तो प्रेमाचा भिकारी होऊन याचक होऊन त्याचा आदर कर. ते वर्म आले आपुल्या हातात. आणि मला आता हे सगळं मर्म कळल्यामुळेच मी तो याचक बनण्याकरता म्हणून शरण निघालो संता. तर या संतांना मी जे शरण आलो आहे त्याचं कारण ते आहे. तुका म्हणे पंढरीनाथा न सोडी आता जीवे भावे. त्या संतांना शरण निघालोय आणि तुलाही शरण आलोय. हे वर्म दोघांना शरण येण्याने आमचं काम होणार आहे. हे शरणागती रूपी मर्म कळल्यामुळं हे पंढरीनाथा मी जीव हवाना आता तुम्हाला सोडणार नाही. तुमच्या चरणावर स्थिर राहणार आहे. ऐका पांडुरंगा एक मान. मला आता एकांतर तुमच्याशी काही बोलायचं. काही बोलणे आहे एकांत. माझं जरा समस्या माझी ऐकून घ्या. म्हणा आम्हा जरी तारी संचित आम्हाला जर संचितच तारणार असतं तर तुझ्याकडे यायची काय गरज आहे. तरी उचित काय तुझे. मग तुझं वैशिष्ट्य काय राहिलं. तुझ्यात योग्यता काय राहिली. उसने पीडिता धर्म तो कोण. काय तर या मानवेल जन. तर तुला हक्क आम्ही दाखवतोय की तुला आम्ही हे जे जीवदान दिलंय मागच्या अभंगातला त्यामुळे आता आमचं तुझ्यावर हक्क आहे. आणि आमचं तू जरी आम्हाला कल्याण केलं तरी आमचं उष्ण देणार आहे. काही विशेष नाही करणार तू. तेव्हा जर उष्ण दिलं काही फार मोठं विशेष तुझं विशेषत्व असेल असं समाज म्हणणार नाही. तेव्हा काय आम्ही मिरवणी भूषण वाया थोरटपणे जनामध्ये. तू जर माझ्याजवळ काही मागितलं देसी तेव्हा घेसी याप्रमाणे आणि मग दिल्यावर तुम्हाला काही दिलं घेसी तेव्हा देसी अशा पद्धतीनं तर मग त्यात तुझं थोरपण काय राहिलं. वाया थोरपण जनामध्ये जगामध्ये मोठेपणा मिरवतोस तर विचार बाकीचा काही नाही. तुला हे द्यायला पाहिजे असा हक्क दाखवला.
अन्न जरी न मिळे तयासी देणे. अन्न द्यायचं असेल तर ज्याला मिळत नाही त्याला अन्न द्या. याचं आहे त्याला काय द्यायचंय? आगांतुक पात्र उचित दान. अतिथी आला ना आगांतुक, तर तो सत्पात्र दान, तर त्याला देण्यातच विशेष आहे. आम्ही लोकेशने करता, परस्पर व्यवहार करता, मोठमोठ्या कार्यक्रमामध्ये प्रतिष्ठित आपले जवळचे लोक बोलवतो आणि त्यांना अन्नदान करतो. पूर्ण बंद करू नका, त्यांना करा, पण त्यांच्याबरोबर गोरगरिबांना केलं तर त्यांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल. ही मंडळी काय अर्ध खातील अर्ध खाऊ असं टाकून देतील बघा लग्न कार्यामध्ये कित्येक ठिकाणी. पण तृप्ततेचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर गरिबाला अन्नदान करण्यामध्ये सुद्धा विशिष्ट आहे, लक्षात घ्या. देणे को अन्नदान, देणे को हरिनाम, या पद्धतीने. तर महाराज माझ्याजवळ काही नाहीये म्हणून तर मला देण्यात तुम्हाला मोठेपणा मिळणार आहे. ते आगांतुक पात्र उचित दान, त्याला उचित दान म्हणतात. परोपकारी तरी धन्वंतरीपणे, जरी देणे घेणे नाही आशा. खरा परोपकारी कोण आहे? देणे घेणे नाही आशा. मला पुढारी आणि डॉक्टर म्हणतात आम्ही जगाची सेवा करतो, पण फी किती घेतात असं विचारलं तर, आणि फी घेऊन सेवा असली ती सेवा म्हणायची का? शक्य असेल तेवढं सुद्धा उपकार करत नाही. तर खरा परोपकारी धन्वंतरी कोण? जरी देणे घेणे नाही आशा, त्याचा रोग बरा होण्यात त्याची जी प्रसन्नता आहे आणि त्या प्रसन्नतेतून मिळणारा जो आशीर्वाद आहे तीच त्याची कमाई. मला पूर्वीच्या काळात अशी निष्ठावान मंडळी असायची. महिलेला जीव घालण्यात आपलं पोट भरायचं. आता महिला जीव घालताना हात राखून असतात, घरात किती पातेले ते पाहून मला शिल्लक राहायला पाहिजे. पूर्वी हा विचारच डोक्यात नव्हता. अतिथीनं भरपोस खावं बस, त्याच्यात त्या प्रसन्न असायच्या. त्यांची अर्धी भूक त्याच्यातच समाप्त व्हायची. तेव्हा अशा पद्धतीची आशा न ठेवता जे देणं आहे ना ते खरं उपकार करणं. शूर तो तयासी बोलीचे जाणं. खरा शूर कोण? स्वार्थानं नाही, पाठीसी घालून राखे दिना. दिनाचं संकट वाचवण्याकरता, त्याला रक्षण करण्याकरता जो पाठीला घालून त्याचं रक्षण करतो तो खरा शूर आहे. आजकालचे शूर स्वतःचा जीव वाचून शूर असतात. क्वचित शूर एखादे असे असतात की जीवाची पर्वा न करतात अशी कामं करतात. आणि असा जो क्वचित आहे तो खरा शूर असं त्याला म्हणायचं. शूर तो तयासी बोलीचे जाणा, पाठीसी घालून राखे दिना. पार पुण्या नाही त्या भूषणा. तेव्हा त्याच्या पुण्याला पार नाही, त्याच्या भूषणाला पार नाही. ऐक नारायणा वचन आहे. कशा करता सांगतात? तुला जर असं भूषण प्राप्त करून घ्यायचं असेल तर बदल्यात मला काही न मागता तुम्हाला दिलं तर तुझं भूषणाला लायक आहे. आता पुढे हे बोलले ते काय, याच्यापेक्षा जास्त काय सांगितलं? मग टाळशील तरीच सही. मी तर खरंच माझी सही जेव्हाच आहे, माझं सर्टिफिकेट तेव्हाच आहे. सही म्हणजे खरं पण आहे आणि सही म्हणजे सही पण आहे. सहीचे अर्थ दोन्ही आहे. हिंदीमध्ये सही शब्द खरेपणा वाचक आहे आणि आपल्यामध्ये सही म्हणजे शिक्का सही असते ना, त्याप्रमाणे की माझी तुला सर्टिफिकेट माझ्या सहीचं तेव्हा मिळेल मला काढून दाखवलंस तर वचन आपुले सिद्धमिनी. तुझं जे वचन आहे पतित पावन त्या पद्धतीप्रमाणे तुका म्हणे तई मदत करशील. मला जो मला अनुभव येईल तेव्हा खरं. नुसतं बाकी त्याला अनुभव येऊन काय उपयोग आहे? तर ज्याचा त्याचा अनुभव ज्याच्या करता आहे. देवाचा अनुभव मला जेव्हा असा अनुभव येईल तेव्हा चांगला तरी पूर्ण काम. तसं कौतुक खूप केलंय. तो पूर्ण काम आहे, चांगला आहे, पण जरी तरी गोड तरी याचे नाम. याचं नाव खरोखरच गोड आहे. दयाळू तरी अवघा धर्म. याचा दयावान धर्म जो आहे महाराज, याचं वर्णन तर असंच केलं जातं, भला तरी दास श्रम होऊ निधी. त्या भगवंता तो खरा चांगला तेव्हा दासाला थोडे श्रम न होऊ देता त्याचं कल्याण केलं तर तुझा. उदार तरी लक्ष्मी येसी. तुझी उदारता लक्ष्मी शेजारी असून जशी शोभायमान व्हायला पाहिजे
तू जर लक्ष्मीचं दान दिलंस तर तुझी उदारता आहे. जर झगडलास कळीकाळाबरोबर तर तू खरा झुंजार आहेस. तसं तू गुणाचा राशी आहेस, चतुर्थी गुणांचीच आहे. पण जाणता तयासी तोच एक. जाणकार असेल ना त्याच्याकरताच हे सगळं आहे. तुझे पुष्कळ गुणावरण आम्ही ऐकलेले. अनादी आहेस तू, जुनाट. जुनाट शब्द म्हणजे अनादी. अनादी बहुकाळा म्हणतात त्याप्रमाणे. जुनाट तरी बहुकाळा. नकळे जयाची लीला. तर तुझ्या लीला कळत नाही देवा. नेनता गोवळी गोवळा. हे गोपाळ गोपिका हे पूर्ण ते जाणत नाही. लागवी अबळा बोलवणा. मला तू लागवी आहेस. दुर्बळपणा पण दाखवतो. बोलवायचं असेल ना त्या गोपाळांना तर माणूस काय काय करशील काही सांगता येत नाही. विरुद्ध धर्माश्रयामध्ये त्याच्यामध्ये खूपच त्याला प्रकार येतात. यशोदेनं पकडलं म्हणजे अगदी दैन्यवानाने आता मी परत करणार नाही बरं का, आता परत करणार नाही, सोडणं मला. लागवी आबळा मुलवणं. गांध्यातरी भावाचा आणखी इतका नामर्द आहे की भाविकांच्या अंकित राहतो. त्याच्या पुढे अजिबात गडबड करत नाही. बराडी तरी उच्चिष्ठाची प्रीत. इतका भिकारी आहे की त्यांचं उच्चिष्ट खायला फिरत असतो. इतका भिकारी आहे. बर भक्तांच्या बाबतीत काय काय करशील रे. ती ओंगळवाणी दासी पूजा. कुठं तुझं सौंदर्य, कुठं ती पूजा. पण भाव देणं तिच्या शिरत होतोच. भ्याड अनंत बहुपापा. आणि पापी लोकांपासून तो फार घाबरतो. पाप्यानं म्हणले खेळतो येण्याची खेळावा. बस यानेच खरं खेळ खेळावा. नट तो येण्याची आवगावा. नटाचं संपादने येणेच करावी. आणि म्हणा लपवून जीवी नकळे जीवा. जीवाच्या आत लपून राहतो तिथंच असो जीवाला कळत नाही. तुझं आहे परी तुझं पाशी परी तू जागा चुकलासी अशी त्याची अवस्था आहे. धरिता देवा नाकुडसी. कोणी जर धरायला गेला तर त्याला सापडत नाही. आपण खूप गमती जमती पाहिलेल्या आहेत. या कृष्णलीलेमध्ये हे सगळं आहे. त्या गोपिका पकडायला जातात आणि त्यांच्या हातातून सटकतो आणि पुन्हा त्यांनाच वाकुले दाखवतो. ले पकड ले पकड. पळून जात. धरिता देवा नातूड असेल त्याला पकडणाऱ्या तू सापडशील असं नाही. बरं काय सांगावं मग तुझं. उंच तरी बहुतची उंच. त्या उंचीलाही माप नाही म्हणून मी सांगितलं विरुद्ध धर्माश्रय. आणि नीच तरी बहुतची नीच. मोठ्यात मोठ्यात लहानात लहान. याच्या लीला अशा विचित्र आहेत. तुका म्हणे बोलीला साच. तुकोबरा म्हणले मला हे मी तुम्हाला सांगतोय खरं आहे बरं. त्याच्या प्रसंगात सगळं ते सगळं खरं आहे. आणि म्हणून या सगळ्याची वर्णन करून या वाणीनं बस अनिर्वचनीय असल्यामुळं याची मी त्या अनिर्वचनीयतेमध्ये मला दोन्ही अंगात जसं बोलता आले तशी पूजा केली होती. ही वाक्पूजा आहे. नाही आहात पूजा केली. तर या पद्धतीनं पूजा केली. मला काही समजत नाही बाबा. हे असं आहे सगळं. काय आम्ही भक्ती करणे कैसी. देवा आमचीच पंचायत होती. तुझी भक्ती करावी तरी कशी. काय वहावे तुम्हासी. कासल्याने पूजा करून कैसी राजा. हाची संदेह माझा फेडी आता. या पद्धतीप्रमाणे काय वहावे तुम्हासी. अवघा भरवणी उरला असे. वेगळं काही नाही तर तुला वहावं काय. उतके म्हणून तरी स्वरूपाची तुझे. पाणी घालावं तर पाणी कुठून आलं त्याच. फुल व्हावं तर फुल कुठून आलं त्याच. म्हणून पंचायत होते. सगळ्या पंच विषयाच्या बाबतीत वाणी खाणी रसी रूपी गंधी. त्यानंतर योनी जे आहे देहाकाश स्थितो नित्यम. इथं खाणी शब्दाचा अर्थ वायू धरायचा. वाणी म्हणजे आकाश.
खाणी म्हणजे वायू, रसी म्हणजे रस, रूप म्हणजे तेज आणि गंध म्हणजे पृथ्वी. तर पंचमहाभूताचे 5 वाक्य आहेत असं आहे. त्यात सगळा आपल्याला नेहमीच्या परिचित नसणारा खाणी हा शब्द आहे. तर योनीमध्ये वीर्यबिंदू रूपानं जलतत्व रूपानं तो जातो, म्हणून वायुतत्व रूपानं त्या पोटामध्ये उदरामध्ये राहतो. तर या सगळ्या पद्धतीनं वाणी रूपानं आपल्या शरीरामध्ये आकाश तत्व, जलतत्व, वायुतत्व हे सगळं आहे. तसं समष्टीमध्ये हे सगळ्या पाचीच्या पलीकडं सुद्धा या पाची रूपानं सगळा पूत भरलेला आहे. ओमिरा कोण वायू कम्मनो बुद्धिरेवज, या पद्धतीनं अष्टा प्रकृती तुझं स्वरूप आहे. कैसे करू इंद्रिया बंधन, पुण्य पापाचे खंडन, काय व्रत करू आचरण, काय तुझं बी न उरले ते. आता काही वेगळं उरलंच नाही तर इंद्रियाला बंधन कसं करावं? सगळ्यामध्ये तूच आहे. पाप पुण्याचं खंडन कसं करावं? इथे वासुदेव सर्वम मध्ये हे द्वैत राहतच नाही. धर्मकक्षेत हे सगळं पाप पुण्य, इंद्रियाचा विभाग हे सगळं धर्मकक्षेत आहे. तत्वकक्षेमध्ये काहीच नाही. तत्वकक्षेमध्ये सगळं समाप्त होतं. काय व्रत करू आचरण, आता व्रत आचरण सुद्धा हे तपकक्षेत येतं. तत्वकक्षेत हे सगळं खालीच आहे. तर तुझं बी काय, तुझं बी न उरले ते. सर्वं खलिदं ब्रह्म वासुदेव सर्वमिति येन सर्वमिदं ततं नहि कश्चित् क्षणमपि मत्तपरतरं नान्यत् किंचिदस्ति धनंजय. या सगळ्या प्रमाणाच्या आधारानं तुझं सगळं तूच आहे. तर काय तुझे बी न उरले ते, मग उरलंच नाही काही. बरं, डोळे झाकून काही पाहावं तर आता तूच आहे ना. काय डोळे झाकून या पाहो, मंत्र जप काय घ्यावो, कवन ठाई धरुणी भावो, काय ते वाव तुझं बी. आत बाहेर सगळा सभा या अभ्यंतरी तू असल्यामुळं कोणती साधना करावी नाही. काय हिंडो कवण दिशा, कोणे ठाई, सर्व देश सर्व काल आणि सर्व परिस्थिती या दृष्टिकोनातून काय हिंडो कवण दिशा, कोणे ठाई पाय ठेवू कैसा, सर्व देश दृष्ट्या विचार चाललेला आहे. काही परिस्थिती दृष्ट्या आहे, काही कालदृष्ट्या आहे. तेव्हा इथं देशदृष्ट्या विचाराला काय कवणे ठाई पाय ठेवू कैसा, काय तू नमेसी नकळे ऐसा, काय मी कैसा पाहू आता. तर सर्व देशकाल परिस्थितीमध्ये तूच व्यापून असल्यामुळं मी काय करू? तुझ्या नामाची सकळ पूजा अर्चना मंत्रमाळ. बस आता फक्त एकच शिल्लक मला राहिले, तुझं नाम. धूप दीप नैवेद्य फल तांबूळ मंत्राने वाहू पुष्पांजळ तुका म्हणे. सगळ्या वस्तू तुझ्या नामानच तुला वाहतो. तुझं सगळं नाम हेच धूप आहे, नाम हीच पूजा आहे, नाम हाच दीप आहे, नाम हाच नैवेद्य आहे. फल तांबूळ सगळे पुष्पांजली सहित सर्व नामच आहे. तर देवा फक्त तुझं नाम मी घेतो, बस तेवढंच. म्हणून 2 मार्ग आहेत देवाच्या नावामध्ये. अति व्यापक आणि अति सूक्ष्म. अति व्यापक झाला तर ज्ञान मार्गाने भगवंताकडे जा, आणि अति सूक्ष्म झालात ना तर भक्ती मार्गाने तुम्ही भगवंताकडे जा. हे दोन्ही एकाच ठिकाणी जाणारे. फक्त दिसायला सुरुवातीला पृथ्वी गोल आहे, 2 विरुद्ध दिशेने निघाले, एक पूर्व दिशेने एक पश्चिम दिशेने, शेवटी परत एकाच जागेवर येते. तसं भक्ती आणि ज्ञान हे एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत. तेव्हा शेवट याचा केला नाम साधनेनं पूजा करणं, म्हणजे अन्य न अशा अनन्य परमात्म्याचं नित्य नामचिंतन. देवा माझी बस, माझी देवपूजा एवढीच माझी आता देवपूजा, बाकी काही नाही. तर नाम मंत्राचा आश्रय घेणं म्हणजे व्यक्तित्व भगवंतामध्ये लीन करणं, म्हणजे सूक्ष्म होऊन भगवंताचा अनुभव घेणं. आणि महावाक्याचं चिंतन करणं म्हणजे ज्ञान मार्गाने भगवंताशी अभिन्न होणं. पण दोन्ही तिथंच जाणार ते लक्षात घ्या. जसं गीतेमध्ये यत् सांख्ये प्राप्यते स्थानं तद्योगैरपि गम्यते एकम सांख्येन योगंच पश्यति तपश्यति. तसंच भक्ती आणि ज्ञान एकाच ठिकाणी जाणार आहे. नाणं उचललं, छाप आवडून जरी उचललं तरी काटा खालून चिकटून येतो, आणि काटा आवडून उचललं तरी ते छाप येणार. हे जशी एकमेकात सुटू शकत नाही. तर खरं म्हणजे
शुद्ध प्रेम आणि शुद्ध ज्ञान हे एकाच ठिकाणी नेणारे दोन रस्ते. ज्याचं ज्ञान होतं त्याच्यावर प्रेम बसतंच आणि ज्याच्यावर प्रेम बसतं त्याचं ज्ञान होतंच, असा सिद्धांत लक्षात ठेवा. आणि या दृष्टीनं नामाच्या आधारानं शरणागतीच्या माध्यमातून या सर्वव्यापक परमात्म्याच्या मधल्या सगळ्या कक्षा सोडून भगवंताला गाठवण्याकरता या विषयाचा समारोप तुकोबरायांनी याच्यात केला. शरीर दुःखाचे कोठा, आता हा जो नाट आहे त्याच्यात एकाधिक चरण शरीराच्या दोन्ही चांगल्या आणि वाईट बाजू सांगणारे एकाधिक चरण आहेत. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार. इथं पहिले शरीराची निंदा केली. दुःख बांधवडी आहे हा संसार जसा आहे, शरीरामध्ये सुद्धा रोग रूपाने अनेक दुःख आहे. सगळं शरीर रोगमयच आहे. ते भौतिक शरीरदृष्ट्या विचार केला. शरीर रोगाचे भांडार, एकामागून एक रोग येतच असतात. शरीर दुर्गंधीची धार, सगळं वरचं कव्हर काढलं ते सगळं दुर्गंधच दुर्गंध आहे. लक्षात घ्या, हे फक्त काकड वरचं आहे म्हणून ठीक आहे. किती नक्कापट्टा करून गेला डोंगरे महाराज म्हणायचे, न खरा इति न खरा. जो खरा नाही त्याचं नाव नखरा. किती नखरा केला, अर्धा तास आरशामध्ये बसून आणि भयंकर कडकडीत उन्हामध्ये एक चक्कर मारून या. घामाच्या धारा एकदा तुमच्या तोंडावर आल्या हे सगळं समान, हे लक्षात. ते शरीर असं आहे, शरीर दुर्गंधीची धार. एकेका याच्यावर मला एक दृष्टांत सांगता येईल समयाबरोबर कमी. एक राजस्थानची महात्मा या पद्धतीनं महात्मा झाले. एका अतिशय स्वरूप सुंदरी राजानं तिची मागणी घातली, तिला दम दिला. शेवटी पैशानं जमलं नाही, ब्राह्मण कन्या होती. वडिलांना फारच दुःख झालं की आपल्या कुलनुसार नाहीये, तर इतकी रोड व्हायला लागली. तिला 1 महिन्याची मुदत दिली. बाबा कशाचं दुःख करते म्हणून तुला सांगायचं पण आहे, तुला मागणी घातली ना असं आहे म्हणे, मी तुमचं पोट सोडवतो. काय म्हणून तुम्ही त्याला जाऊन सांगा 21 दिवसांनी तुम्हाला वरण करेल. वरण करेल म्हटल्यानंतर आश्चर्य वाटलं, माझ्या पोळाला बाद लावायला कशी तयार आहे. बाबा तुमच्या पोळाला मी बाद लावेल असं काही करणार नाही, तुम्ही काळजी करू नका, फक्त माझा निरोप सांगा. पण तो दम देत होता, नाही तुम्हाला जबरदस्ती करेल राजा. मग शेवटी काय केलं तिनं, त्या वडिलांकडून जमाल गोटा मागून घेतला. मला म्हणजे 21 दिवस एका खोलीत कोंडून ठेवा आणि 21व्या दिवशी राजा वाजत जातील तर मी त्याला वरमाळा घालील म्हणे. तर दुःख वरमाळा घालील म्हणल्यानंतर त्याला तर खूपच आनंद झाला. सारखं वाट पाहत होता कधी 21 दिवस संपतील आणि खूप ताटं मेहनती सजवून आनंद कारण तिला द्यायला मिरवत आला तिथं. पण हिनं 21 दिवस त्या कोठारात स्वतःला कोंडून घेतलेलं होतं. तो जमाल गोटा खायचा आणि ते जमाल गोटा म्हणजे अत्यंत जुलाब होणारा औषध, जुन्या काळातला आयुर्वेदिक याच्यात. आणि मला तो जमाल गोटा खाल्ल्यानंतर तिला जुलाब व्हायचे आणि ते जुलाब व्हायचे तर तिनं काय केलं, एका कोपऱ्यात खड्डा तिथंच जुलाब केले. 7 दिवस तिथंच राहिले आणि 21व्या दिवशी कातडे डोळ्याला चिकटले होते, ते सगळं सौंदर्य गेलं आणि तो मोठा वाजत गाजत आत आला. तरी मी खूप संकोचाने सांगितली वेळ नसल्यावर. आणि आल्याबरोबर दार उघडलं की तिने वरमाळा हातात घेतली. ते खोल गेलेले डोळे, ते चिकटलेले गाल, त्यांनी पाहिलेलं ते सौंदर्य गेलेलं. तो 2 पावलं मागं सरकला. वडिलांना म्हणा मला फसवता का. ती म्हणजे नाही, जिला तुम्ही पाहून मला मागणी घातली तीच मी आहे. आणि म्हणून तो सौंदर्य गेलं कुठं. म्हणजे सौंदर्य आहे की नाही आधी आपण स्वतः. कशावर बोललो मी, शरीर दुर्गंधीची धार जगात. आता इतके जाणकार आहेत की पुढचं नाही सांगितलं पुढं काय घडलं असेल काय नाही घडलं सिद्धांत तुम्हाला समजला. शरीर दुर्गंधीची धार नाही अपवित्र शरीरा इथे. आता साधकीय दृष्ट्या त्याचं महत्व दुसऱ्या चरणात एकाधिक अशी चरण आहे. शरीर उत्तम चांगलं, शरीर सुखाचे भुसुले. हे मानव शरीर हे अत्यंत उत्तम आहे.
याच्यातच सर्व सुख प्राप्त करून घेण्याची हिंमत आहे, त्या सुखाचंच घर आहे. शरीरे साध्य होय केले, या शरीराच्या आधारावर शरीर माध्यम खलधर्म साधनम. तर हे शरीर माध्यम आहे आणि त्यामुळं याच्यातून सगळं मिळणार आहे. काय मिळणार नाही? शरीर साध्य होय केले, शरीर साधले परब्रह्म. याच नरदेहाच्या मध्ये सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार असल्यामुळं परब्रह्म साध्य करण्याची सुद्धा शक्ती याच मध्ये आहे. म्हणून याचा चांगलेपणाचा भाव दुसऱ्या चरणात आहे. तिसऱ्या चरणात पुन्हा याच्या देहभावाच्या पंचभौतिक अपवित्रतेचा विचार सांगतात. शरीर विटाळाचे आळे. तेव्हा हा कसा गर्भ तयार होतो याची जी रचना आहे ती ज्याला कळेल त्याच्या हे चरण लक्षात येईल. चरण शरीर विटाळाचे आळे, माया मोह पाश जाळे. तर या दुरावरच देहाध्यासामुळं माया मोह पाशाचं जाळं त्याच्या भोवती असतं आणि त्यामुळे पतन शरीराच्या मुळे जन्मजन्मांतराचं खंडितेनं करा होणे गाढव पुत्र याला कारण काय? ते शरीरामुळंच. या शरीरामुळे वासना, शरीरामुळे चिंतन बिघडलं आणि ते मग ती सागती अशी अवस्था होते. आणि ह्या शरीराच्या पाठीमागं वाईट गोष्ट आहे, शरीर काळे व्यापलेले. तर काळ पाठीमागं लागलेला आहे का? हे याचं वाईटपणा सांगेल. आता पुन्हा पुढच्या चरणात चांगलेपणा सांग. शरीर सकळ ही शुद्ध, शरीर निधीचाही निध. तेव्हा हे मानव शरीर ही सगळी मानव शरीराची चिंतन चाललेलं बरं का. यावत शरीराचं नाही, सगळ्या शरीरांकरता नाही. चांगलेपणा आणि वाईटपणा हे दोन्ही अँगल जितके मानव शरीराच्या बाबतीत आहेत तितके सर्व शरीराच्या बाबतीत नाही. आणि म्हणून आपण त्याचे टप्पे पण पाहतो. ही मानव कर्म योनी आहे, चांगलं वाईट दोन्ही जंक्शन आहे. मगाशी मी सांगितलं इतर सगळ्या भोग योनी आहे. काही चांगल्या भोग योनी आणि काही वाईट भोग योनी. पशु पक्षाधिक जे आहेत ते वाईट भोग योनी, स्वर्गाधिक जे आहेत ते चांगल्या भोग योनी. तर कर्तव्य कर्म करून साईड बदलू शकणारं, चांगलेपणाचा उपयोग करून कृतकृत्य होणारं हे शरीर आहे. म्हणून याच्यामध्ये सकळ शुद्धता पण आहे. सकळ शरीर, शरीर सकळ शुद्ध, शरीर निर्मित. शरीर एक कुठे भवबंध, संपूर्ण भवसागर तोडता येईल अशी शक्ती याच्यामध्ये. आणि या शरीरामध्ये सर्वे हृदयामध्ये भगवान राहतो. वसे मध्यभागी देव शरीर. तर हे सगळं चांगल्या गोष्टी पण या शरीरामध्ये. पुन्हा वाईट वेळेचा एक पहिला सांगतात आणि शेवटच्या चरणात त्याचा समन्वय करतात. शरीर अविद्येचा बांधा. हे अज्ञान रूपी अविद्येचं सगळ्यात मोठं शरीरामध्ये वासनेकडे वळवणारं सूक्ष्म देहातल्या बरं का. हे अविद्याचा प्रभाव हा सूक्ष्म देहावर जास्त. शरीर अवगुणांचा रांधा. हे अवगुण सुद्धा सगुण निराकार. अविद्या, अवगुण, ह्याच्या आधीचं सगुण साकार वर्णन करतं. आणि आता ह्याच्यामध्ये शरीरातल्या सूक्ष्म शरीराची सगुण निराकार शक्ती आहे त्याचा उल्लेख झालेला आहे. की अवगुण याच्यामध्ये अवगुणांनी एकत्रीकरण होऊन मस्त आपण जशी कणिक चिमतो, रांधणे म्हणजे चिंबण्यासारखं, हे मिसळून सगळ्या अवगुणांचं एकत्रीकरण. शरीर वसे बहुत बाधा. शरीरामध्ये खूप बाधा निर्वास करत असतात. नाही गुण सुद्धा एक शरीरी. तेव्हा अमृतासारखे सगळे गुण सहजासहजी सगळ्यामध्ये सापडत नाही. म्हणून तमोगुण प्रधान अशी जी मानव शरीर आहे याचा अजून एक आपल्याला असा संबंध लावता येईल की मानव शरीर पाप आणि पुण्य या दोन्हींच्या समसमानतेतून प्राप्त होतं. पण मला असं प्रमाण सापडतं. लोकांची एक शंका असते की जर समसमान आहे तर सगळेच्या सगळे लोक मॉडेल सारखे निघायला पाहिजे. कारण सगळे समान, पापही समान, पुण्य समान. आणि पाप पुण्य समान झाल्यावर मनुष्य शरीर मिळतं, मग बदल का अशी शंका लोकांना असते. तर त्या शंकेचं उत्तर लक्षात घ्या की पाप पुण्य तुमचं सगळ्याचं समानच आहे. फक्त पाप पुण्याच्या प्रकारात फरक आहे. घनीभूत पाप आणि घनीभूत पुण्य असे दोन प्रकार. एका तराजूमध्ये 1 किलोभर बाजरी ठेवली
आणि दुसऱ्या बाजूला 1 किलोचं वजन ठेवू.